हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, जय श्री कृष्ण. आज अहमदपूरच्या हनुमान मंदिरात होत असणाऱ्या या हरिनाम सप्ताहामध्ये जी प्रवचन सेवा आहे ती योगायोगाने हनुमंत कृपेने आपणा सर्वांच्या आशीर्वादाने माझ्याकडे दुसऱ्यांदा आलेली आहे. अशी सेवा करायची संधी मला मिळाली याचा मला आनंद आहे. आणि माझ्या परीने आजच्या दिवसाची सेवा यथार्थपणे करण्याचा माझा प्रयत्न आहे. आपण सर्वांनी ती सेवा गोड म्हणून घ्यावी अशी विनंती करून संत श्री सद्गुरु चुडामणी बालदास महाराज, रेणुका माता, श्रीराम, श्रीकृष्ण आणि रामभक्त हनुमान या सर्वांना वंदन करून मी सेवेचा प्रारंभ करतो आहे. आजचा विषय निवडताना कोणता विषय निवडावा असा संभ्रम मनात होता, परंतु माझ्या मनाला असं वाटलं की आपण गीतेवर प्रवचन देत आहोत, तर भगवद्गीता ग्रंथ काय आहे आणि गीता का वाचावी, मुळात वाचनच का करावं आणि त्यात भगवद्गीताच का वाचावी असा विषय मी निवडलेला आहे. आणि भगवद्गीतेच्या संदर्भाने मला जी काय माहिती असेल ती मी आपणासमोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्वप्रथम आपणा सर्व श्रोत्यांना मी अभिवादन करतो, नमन करतो, कारण प्रत्येकाचा एक ईश्वर असतो. तो ईश्वर हा ज्याचा त्याचा वेगवेगळा असतो. जरी ईश्वर सगळीकडे एक असेल तरी कर्माप्रमाणे ईश्वर वेगवेगळा होत जातो. शेतकरी असेल तर शेती हा त्याचा ईश्वर असतो, देव असतो. व्यापारी असेल तर ग्राहक हा देव असतो. शिक्षक असेल तर विद्यार्थी देव असतो. आणि जेव्हा कथाकार, प्रवचनकार, कीर्तनकार समोर बसतात, व्याख्याते समोर बसतात, तेव्हा त्यांचा श्रोता हा देव असतो. या माझ्या देवांना अभिवादन करून मी माझ्या प्रवचनाला सुरुवात करतो आहे. आजचा विषय निवडण्याचं कारण म्हणजे काही प्रश्न आपल्या मनामध्ये सतत असतात आणि जीवन जगत असताना चिंता नावाची गोष्ट ही सगळ्यांच्या पाठीमागे असते. आणि चिंता लागली की माणसाला ईश्वराची आठवण होते. चिंता हे असं औषध आहे की ते शरीरात शिरलं, मनात शिरलं की त्या औषधाचा गुण असा दाखवतो की आपल्याला समोर देव दिसायला लागतो. कारण चिंता दूर करणारी ती एकच गोष्ट आहे जगामध्ये की ज्याच्याकडे गेल्यानंतर आपल्या चिंता नाहीशा होतात, दूर होतात. चिंता कशाच्या असतात माणसाला? भौतिक जगामध्ये अनेक प्रकारच्या चिंता आहेत. जेवणा खाण्यापासून, झोपण्यापासून, आजारापर्यंत सगळ्या गोष्टीची चिंता आहे. प्रश्न आहे, एक पहिला प्रश्न माणसाला पडत असतो की मी आलो कुठून? या पृथ्वीवर माझा जन्म झाला, मग आधी कुठं होतो मी? माझा जन्म का झाला? कशामुळे झाला?
कारण काय, ईश्वराने मला जन्म का दिला, मी यापूर्वीचे जन्म कोणते कोणते भोगलेत, अनेक प्रश्न माणसाच्या मनात उभं राहतात आणि त्या प्रश्नांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आपण करत असतो. दुसरा प्रश्न असतो, जायचं कुठं. जन्म आणि मृत्यू याच्यामध्ये आयुष्य असतं. हे आयुष्य संपल्यानंतर आपल्याला मृत्यू येणार आहे, पण मृत्यू येणार आहे म्हणजे जायचं कुठं. हे जाणारे लोक कुठं जातात, मला कुठं जायचंय, मोक्ष म्हणजे काय, असे अनेक प्रश्न आपल्यासमोर असतात आणि ते प्रश्नाचे उत्तरं शोधण्यासाठीच आपण इथे येत असतो. तिसरा एक प्रश्न असतो आपल्या पाठीमागे, दुःख. काही दुःख प्रत्येकाला आहे. जगी सर्वसुखी असा कोण आहे, रे विचारी मना तुमची शोधून पाहे. सर्वसुखी कुणीच नाही आहे, दुःख प्रत्येकाच्या पाठीमागं आहे. हे दुःख भोगत असताना आपल्याला एक प्रश्न असा पडतो, आपण आजूबाजूला पाहत असतो आणि आपल्याला असं वाटतं की बाकीचे सगळे सुखी आहेत आणि मी मात्र दुःखी आहे. हे दुःख माझ्याच पाठीमागं का. हा आजार मला झाला, त्याला झाला असतं काय बिघडलं असतं, दुसऱ्याला झालं असतं काय बिघडलं असतं. जगामध्ये सगळे सोडून माझ्याच पाठीमागे हे का लागले. आज एखादा मुख्यमंत्री होतो, पंतप्रधान होतो, एखाद्याला बक्षीस मिळतं, एखाद्याला हे होतं, ते का मला मिळत नाही. अशी सामान्य माणसाला सातत्याने एक चिंता असते आणि या तीन प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी म्हणून माणूस सातत्याने धडपड करत असतो आणि शेवटचा पर्याय त्याला सापडतो तो ईश्वर किंवा मंदिर किंवा प्रवचन, कीर्तन, अध्यात्म याच्यामधून ही उत्तरं सापडतात का याचा प्रयत्न माणूस करत असतो. आणि त्याच्यासाठी श्रवण आणि वाचन ह्या दोन गोष्टी कराव्या लागतात. आजचा आपला विषय मूळ आहे वाचन. वाचन का करायचं. आता थोडंसं काही एखादा माझा शब्द अवघड आला, इंग्रजी वगैरे आला तर मी ते सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण प्रवचन करताना माझा हेतू एकच असतो की माझी 70 वर्षाची 80 वर्षाची आई किंवा वडील समोर बसलेले आहेत, त्यांना लिहिता वाचता येत नाही आणि त्यांना समजलं पाहिजे अशा पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्ही सगळे माझे माता भगिनी समोर बसलाय, त्यांनाही जास्तीत जास्त समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करेन. इट इज बेटर टू बी अलोन दॅन ए बॅड कंपनी असा इंग्रजी शब्द. त्याचं मराठीत असं अर्थ आहे की एकटं राहणं सगळ्यात चांगलं वाईट लोकांच्या संगतीत राहिल्यापेक्षा. सोपा साधा अर्थ. वाईटाच्या संगतीत राहिल्यापेक्षा एकटं राहणं केव्हाही चांगलं. पण एकटं राहिल्यानंतर कुणीतरी मित्र पाहिजे. मग अशा वेळेला ग्रंथाला आपला मित्र करायचा. ग्रंथ आपले मित्र झाले की आपल्याला कुणाचीही गरज पडत नाही. म्हणून ग्रंथाला मित्र करायचं. वाईट लोकांची, चांगल्या लोकांची संगत जर मिळत नसेल, संतांची संगत मिळत नसेल तर ग्रंथ हेच आपले गुरु आहेत. आणि ग्रंथात इतकं ज्ञान आहे की सगळे संत पण ग्रंथच वाचतात आणि त्याच्यातूनच ज्ञान घेत असतात. हे ग्रंथ वाचनामुळे होतं काय. मग वाचन ते कोणीही करावं. अगदी 5 वर्षाच्या मुलापासून 95 वर्षाच्या 105 वर्षाच्या माणसापर्यंत सगळ्यांनी वाचन करावं. कारण वाचनामुळे आत्मविश्वास वाढतो. माणसाला जगामध्ये वावरण्यासाठी जो आत्मविश्वास लागतो तो वाचनातून प्राप्त होतो. वाचनामुळे भाषा सुधारते, वाचनामुळे ज्ञान वाढतं, वाचनामुळे चेहऱ्यावरचं तेज वाढतं. अशिक्षित आणि सुशिक्षित हे दोन वर्ग जे आपण करतो ते बऱ्याच वेळेला चेहऱ्यावरून पण ओळखू येतात. ते चेहऱ्यावरचं तेज वाचनामुळं वाढतं. वाचनामुळं लेखक होता येत. जर वाचन नसेल तर लिहिता येत नाही. आणि वाचनामुळे बोलता येतं, वक्ता होता येतं. वाचन नसेल तर बोलू शकत नाही. म्हणून वाचनाचे अनेक फायदे, 100 फायदे आपल्याला सांगता येतील. त्यातले काही महत्त्वाचे आणि मोजके फायदे मी सांगितले तुम्हाला जे आपल्या उपयोगाचे आहेत. 4 माणसात बसायचं उठायचं असेल, चांगलं बोलायचं असेल, आपल्या लेकरांना काही शिकवायचं असेल, जगामध्ये काही चांगलं सांगायचं असेल तर आपलं वाचन असलं पाहिजे. आता काय वाचावं हा एक प्रश्न असतो. आणि वाचावं असं कुणी सांगितलंय. सगळ्यांनीच सांगितलं. जे जे आपल्यापेक्षा मोठे झाले ते सगळ्यांनी सांगितलं. सगळ्यात मोठं उदाहरण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना एकच सांगितलं की तुम्ही जे मागं राहिलात त्याचं एकमेव कारण तुम्ही शिक्षण घेतलं नाही, वाचन केलं नाही. वाचाल तर वाचाल हा मंत्र त्यांनी आपल्या अनुयायांना दिला आणि त्याच्यातून
दलित समाज पुढा. महत्त्वाचा मंत्र महात्मा फुले असो आंबेडकर असो यांनी आपल्या सगळ्यांना सांगितलं. स्त्रियांना महात्मा फुलेंनी शिक्षण दिलं. त्यांनाही सांगितलं तुमची उन्नती करायची असेल तर तुम्हाला वाचलं पाहिजे, शिकलं पाहिजे, लिहिलं पाहिजे. आणि सुधारणेचं जे महाद्वार आहे, सुधारणेच्या मोठ्या जंगलात तुम्हाला द्यायचं असेल तर त्याचं द्वार हे वाचनातून जातं. म्हणून वाचन आवश्यक आहे. अज्ञान जर असेल तर अज्ञानातून अनेक गोष्टी घडतात. आपण अतिरेकी पाहतो, गुंड पाहतो, मवाली पाहतो आणि शिक्षित माणसं पाहतो. या दोन्हीमध्ये फरक आहे की अतिरेकी गुंड हे कशामुळे निर्माण झाले? त्यांना ज्ञान नाही, शिक्षण नाही, म्हणून तसे निर्माण होतात. त्यांना जर ज्ञान दिलं, शिक्षण दिलं तर असे गुंड किंवा अतिरेकी निर्माण होणार नाहीत असंच म्हणता येणार नाही. पण काही का होत नाही, फरक पडेल. अज्ञानामुळे गुंड निर्माण होतात, अतिरेकी निर्माण होतात. आपण जे वाचन करतो त्या वाचनामधून आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळतात. आपण इतिहास शिकतो, पुन्हा कुणाचा इतिहास शिकतो. सगळे जेवढे मोठे मोठे माणसं होऊन गेले त्या सगळ्यांचा इतिहास आपण वाचत असतो, शिकत असतो. कशामुळे शिकतो? त्यांनी त्यांच्या काळात ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याचा फायदा करून आपल्याला पुढचं भविष्य पाहता येतं. भूतकाळात जाऊन भविष्यकाळ घडवता येतं. म्हणून वर्तमान काळामध्ये इतिहास वाचला पाहिजे. शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला की सगळा पराक्रम आठवतो. शाहिस्तेखानाची बोटं छाटली, आग्र्याहून सुटका करून घेतली, 85-90 किल्ले बांधले, वेगवेगळ्या मोठमोठ्या लढाया केल्या आणि हिंदू स्वराज्य स्थापन केलं. अवघ्या 16व्या वर्षी शिवनेरीसारखा किल्ला घेऊन आपलं हिंदवी स्वराज्य स्थापनेचं काम त्यांनी केलं. जिजाऊ मातेने त्यांना मार्गदर्शन केलं. रामायण महाभारताच्या कथा सांगितल्या, शौर्य कथा सांगितल्या. हे सगळं आपण वाचल्यानंतर कळतं. मग आपल्या लेकरांना काय शिकवावं हे कळतं. आपण सावरकरांचं नाव घेतलं की राष्ट्रनिष्ठा नावाची गोष्ट आठवते. राष्ट्रावर प्रेम कसं करावं. जिथे आपण 11 मिनिट राहू शकत नाही अशा जेलमध्ये ते 11 वर्ष राहिले. 2 वेळेस काळ्या पाण्याची जन्मठेपीची शिक्षा त्यांना झाली. हे सगळं पाहिलं की मग आपल्याला पण कळतं की आपलं राष्ट्र किती महत्त्वाचं आहे आणि आपण राष्ट्रासाठी काय करायला पाहिजे. आंबेडकरांची समाजनिष्ठा असेल, टिळकांची कर्तव्यनिष्ठा असेल, गांधीजींची सत्यनिष्ठा असेल, गौतम बुद्धांची अहिंसानिष्ठा असेल, ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाचं एकेकाचं चरित्र वाचायला लागलं की एक एक गुण आपल्या अंगी यायला लागला. म्हणून वाचन हे तितकंच महत्त्वाचं आहे. आता काय वाचावं म्हटल्यानंतर बरेच वेळेस प्रश्न पडतो, काय वाचावं? जे हाती पडेल ते वाचावं, पण चांगलं वाचावं. वर्तमानपत्र रोजचं आपल्या घरी येतं, येत नसेल तर घ्यावं. वर्तमानपत्रामध्ये खुनाच्या, दरोड्याच्या बातम्या नाही वाचायच्या. ज्या चांगल्या घटना घडलेल्या आहेत त्या वाचायच्या. कुणाला चांगला पुरस्कार मिळाला असेल, एखाद्या आध्यात्मिक सदर असेल मध्ये, जे शिळं होणार नाही, जुनं होणार नाही, अशा प्रकारच्या गोष्टी वर्तमानपत्रातून वाचता येतात आणि तशा गोष्टी वाचाव्या. तीच सवय आपण जर लावली तर आपली मुलं पण तीच सवय शिकतात. नाही तर आपणच जर वाचत नसू तर मुलांना पण वाचण्याची सवय लागत नाही. वेगवेगळे ग्रंथ आहेत, वेगवेगळे ग्रंथ वाचावेत, चरित्र वाचावेत, आत्मचरित्र वाचावेत, अशाच गोष्टी वाचाव्यात. कथा, कादंबऱ्या हे वाचून काही ज्ञान मिळणार नाही. ज्याच्यातून आपल्याला ज्ञान मिळणार आहे, ज्याच्यातून आपलं जीवन घडणार आहे, अशाच गोष्टी वाचाव्या. आणि घरामध्ये आपल्याकडं सगळ्या गोष्टीला कपाट आहेत. प्रत्येकाच्या घरी साड्या ठेवायसाठी 2 कपाट, मुलाचे नवऱ्याचे कपडे ठेवायसाठी 1 कपाट, वेगवेगळे दागिने ठेवायसाठी तिजोरी. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, परंतु पुस्तकाचं कपाट कुणाकडे नाही. जे असतील ते खूप ज्ञानवान आहे. पुस्तकाचं 1 कपाट आपल्या घरात असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये जे आध्यात्मिक ग्रंथ आहेत, जे इतिहासाचे चरित्र आहेत, अशा प्रकारचे चांगले चांगले ग्रंथ आपल्याकडे संग्रही असले पाहिजे. संग्रही कसे असावेत? रामायण असावं. रामायण का असावं? रामायण हे नीतिशास्त्र, समाजामध्ये नैतिकतेने कसं जगावं हे शिकवणारं शास्त्र रामायण. राम हा आदर्श पती होता, आदर्श पुत्र होता, आदर्श राजा होता. सगळे आदर्श रामाच्या ठिकाणी होते. म्हणून रामाचं चरित्र वाचणं आवश्यक आहे. म्हणून रामायण घरी असावं. महाभारत हे समाजशास्त्र आहे. महाभारतामध्ये जे घडलंय ते सगळं आजही घडतं. भावाभावाची लढाई असेल, भावाभावाचे भांडणे असतील, प्रॉपर्टीचे भांडणे असतील किंवा पतीपत्नीचे भांडणे असतील, भावकी असेल, देणे घेणे असतील, तुझं माझं माझं तुझं असेल, ह्या सगळ्या गोष्टी ह्या आताही घडतात. चित्रपटातली कोणतीही कथा घ्या किंवा कादंबरीतली कथा घ्या, ती महाभारताशी संलग्न असते. महाभारतामध्ये घडलं नाही असं काहीच नाही आहे, सगळंच आहे. व्यासोच्छिष्टम जगात सर्वत्र.
व्यासानी जे जे सांगितलेलं आहे ते जगाचं उष्ट आहे. सगळं जगामध्ये आता जे घडतं ते व्यासाने सांगितलेलं घडतं. म्हणून महाभारतासारखा ग्रंथ घरात असावा. त्यानंतर गीता असावी. भगवद्गीता हा कर्म आणि अध्यात्म यांना जोडणारा अद्वितीय असा ग्रंथ तो घरात असावा. दासबोध असावा. दासबोधामध्ये वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं सांगितली आहेत, गुरुनिष्ठा सांगितली आहे, सगळं सांगितलं. दासबोध एकदा तरी वाचावा. दासबोध घरी असावा. नामदेवाची आणि तुकारामांची गाथा घरी असावी. एखाद्या मोठमोठ्या शिवाजी महाराजांसारख्यांची चरित्र घरात असावी. लोकमान्य टिळकांचं चरित्र घरी असावं. सावरकरांचं चरित्र असावं. आंबेडकरांचं चरित्र असावं. आपल्या पुढच्या पिढीवर संस्कार करण्यासाठी जे जे लागतं ते सगळं घरी असावं. आणि का असावं तर हे फक्त कपाटात ठेवण्यासाठी असावं का? पहिल्यांदा असावं हे महत्त्वाचं. पहिल्यांदा असावं हे महत्त्वाचं. कधीतरी खोकला लागल्यानंतर खोकल्याची एक बॉटल घरात असावी. आपण ठेवतो की नाही? मध ठेवतो. कधी खोकला लागला तर थोडासा खाता यावं म्हणून मध ठेवतो. औषध ठेवतो की नाही? तसं औषध म्हणून हे सगळे ठेवावे. आता ठेवल्यानंतर याचा उपयोग करायचा, याचं पारायण करायचं. पहिल्यांदा आपण पारायण घेतो. आता पारायण का करावं आणि कसं करावं? एक आजोबा आणि एक नातू होते. आता तुम्ही सगळे आजी आहेत, आई आहेत, आजोबा आणि नातू हे दोघंजण घरात होते. आजी आजोबा असावे. आजी आजोबा असले म्हणजे मुलावर संस्कार वेगळे करण्याची गरज पडत नाही. आता आजोबा घरात होते, नातू होता. मग आजोबा काय करायचे? रोज सकाळी स्नान संध्या झाली की ज्ञानेश्वरी घ्यायचे, देवापुढं बसायचे आणि रोज 5-10 ओव्या वाचायच्या. आणि त्यांना पाहण्यासाठी, त्यांना ऐकण्यासाठी नातू जवळ येऊन बसायचं. हे आपोआप संस्कार होतं. तुम्ही बघा, तुम्ही पूजा करायला की तुमचा नातू जवळ येऊन विचारतो. तो सवळ्यात आहे वगैरे काही बघत नाही, डायरेक्ट तुम्हाला विचारतो. तुम्ही काय करता तसंच करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही टाळ वाजवत असाल तर तो टाळ वाजवतो. तुम्ही जसं कराल तसं करतो. तुम्ही टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवतो. टाळ वाजवा, टाळ वाजवतो. मृदंग वाजवा, मृदंग वाजवतो. तुमचे संस्कार त्याच्यावर आपोआप होत असतात. म्हणून आजी आजोबाची फार मोठी जबाबदारी आहे. आणि आईवडिलांची सुद्धा जबाबदारी आहे की आजी आजोबा घरात असावे. आजी आजोबाचे संस्कार मुलांच्यावर असायला पाहिजेत. आजोबा आणि नातू हे रोज ते पारायण करायचे. 10 ओव्या 20 ओव्या काय जेवढं जमत तेवढं वाचायचं. नातू एके दिवशी म्हणला की आजोबा तुम्ही रोज ज्ञानेश्वरी वाचताय, त्याचा अर्थ काय होतो? आजोबा म्हणजे मलाही कळत नाही, मी फक्त पारायण करतो. मग मलाही कळत, तुम्हालाही कळत नाही, मलाही कळत नाही, मग करतो कसं की आपण? अरे ते करावं लागतं, त्याचं काही कारण आहे. असं कर, तिथे एक तांब्याचा तांब्या आहे किंवा फुलपात्र आहे, ती घेऊन ये आणि हे इथं ठेवून द्यायचं. देवापुढे ठेवायचं. याला आठवडाभर हात लावायचा नाही, असंच ठेवायचं, काहीच करायचं नाही. आठवडाभर त्यांनी हात लावला नाही. आठवड्यानंतर बघितलं त्याला थोडंसं, आपण म्हणतो तांब्याची भांडी थोडी खराब होतात, त्याला हिरवायचं. आणि 8 दिवसानंतर पुढच्या आठवड्यामध्ये त्यांनी सांगितलं की रोज जायचं, हे तांब्याचं फुलपात्र घ्यायचं, पाण्यात बुडवायचं आणि आणून ठेवायचं. त्या नातवाने तेच केलं. रोज गेला, तांब्यात ते फुलपात्र पाण्यात बुडवलं आणि आणून ठेवलं. आठवड्यानंतर बघितलं, आता म्हणजे काय फरक दिसायला, म्हणजे त्याला चकाकी आली, ते चमकायला लागले. आता पाण्यात फक्त बुडवलं, त्याला घासलं नाही, धुतलं नाही, काहीच नाही, फक्त पारायण केलं. लक्षात ठेव, ज्ञानेश्वरीचं पारायण केल्यामुळं मन सुद्धा त्या तांब्याच्या भांड्यासारखं चमकायला लागतं. मन स्वच्छ होतं, मन पवित्र होतं, ते देवाला पाणी घालण्यासारखं होतं. तर असं मन करण्यासाठी म्हणून जसं आपण त्याला पाण्याने धुतो, तसं ज्ञानेश्वरीने रोज आपलं मन धुवायला पाहिजे. ज्ञानेश्वरी रोज वाचायला पाहिजे. हे पारायण झालं. आता फक्त पारायणावर थांबायचं का? पारायण महत्त्वाचं नाही, परायण महत्त्वाचं. पारायणाच्या पुढची स्थिती आहे परायण. आता आपण पहिल्यांदा कपाट घेतलं, त्याच्यात ज्ञानेश्वरी आणून ठेवली, पुन्हा वाचायला सुरुवात केली. आता समजून घेणं महत्त्वाचं. एक तरी ओवी अनुभवावी असं म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वरी नुसती पारायण करायची नाही, त्याच्यात परायण व्हायचं. ती वाचून ती आपल्या जीवनात उतरली पाहिजे, तर उपयोगाची, तरच आपल्याला कामाची आहे. म्हणून एक सासू आणि एक सुनबाई होती, लहान नवीन लग्न झालेली मुलगी होती. नवरा बायको दोघंच राहायचे, सासू सासरे गावाकडे राहायचे. मग त्या सुनेला वाटलं की नवऱ्याला आपण पुरणाची पोळी करून घालावी. तिला येत नव्हती.
पुरणाची पोळी तर करायची इच्छा होती, नवऱ्याला पुरणाची पोळी करून घालायची ऑफिसमध्ये येईपर्यंत, आज सण आहे आपण करून बघू. मग तिला कळत नव्हतं, तर आता कळत नसल्यावर काय करावं लागेल? ज्याला कळतं त्याला विचारावं लागेल. आपल्याला जर ज्ञानेश्वरी समजत नसेल तर ज्याला ज्ञानेश्वरी समजते त्याच्याकडून समजून घ्यावी लागेल. त्याच्यासाठी कीर्तन आहेत, प्रवचन आहेत, महाराज आहेत, सगळं आहे. मग त्या बाईने काय केलं, शेजारच्या दुसऱ्या बाईकडे गेली. तिथे एक म्हातारी बाई पुरणाच्या पोळ्या करत होती, सगळ्याकडे त्या दिवशी पुरणपोळी होती. तिच्याकडे गेली आणि तिला विचारलं की पुरणपोळी कशी करतात मला दाखवा. मग तिने ती पुरणपोळी करण्याची पद्धत बघितली. ती कणिक घेतली आहे, मळली आहे, त्याच्यामध्ये पुरण वाटून घेतलं आहे, त्याच्यात गूळ घातला आहे, सगळी पद्धत बघितली. आणि पद्धत पाहिल्यानंतर ती घरी आली आणि तिने त्याच पद्धतीने करायला सुरुवात केली. आता कणिक मळल्यानंतर कणकीच्या गोळ्यामध्ये पुरण घालायला पाहिजे, तिचं तेच पाण्यात चुकलं. ती पुरण घ्यायली, त्याच्यात कणिक घालायची, उलटं करायचं, पोळी तयार होत नाही. एकदम सगळं ज्ञान मिळत नाही, पुन्हा पुन्हा विचारावं लागतं, पुन्हा पुन्हा ऐकावं लागतं. मग तिला ते जमत नव्हतं. मग तिला काय वाटलं की आपलं काहीतरी चुकतंय. त्या बाईने हिरवी साडी घातली, ती आपणही हिरवी साडी घालावी. ती बाई मांडी घालून बसली, ती आपणही मांडी घालून बसावी. त्या बाईने गॅस खाली घेतला होता, आपणही गॅस खाली. असे किती उपाय करून उपयोग नाहीये. नेमकं मर्म कळलं पाहिजे. कणकीमध्ये पुरण घातलं पाहिजे हे कळलं की पोळी तयार होते. आणि तशा पद्धतीने तिनं परत जाऊन विचारलं, पुन्हा पुन्हा विचारलं आणि पुरणाची पोळी शिकली आणि नवऱ्याला खाऊ घातली. तसं जर ज्ञानेश्वरी समजायची असेल तर कुणाला तरी विचारावं लागेल, कुणाला तरी ऐकावं लागेल, कुणाला तरी समजून घ्यावं लागेल आणि तशा पद्धतीने शिकावं लागेल. आपण पारायण करतो, पारायण करायलाच पाहिजे. आता पारायण करत असताना काही चुका कशा होतात? दोन मित्र एका खोलीवर राहतात. त्यातल्या एका मित्राला अध्यात्माचा नाद होता. त्याच्या घरी संस्कार झाले असतील, आजोबा करत असतील, आजी करत असेल, कोणीतरी करत असेल, त्याला ज्ञानेश्वरी वाचण्याचा नाद होता. तोही असा ज्ञानेश्वरी उघडायचा, स्नान झाली की, आणि ज्ञानेश्वरीच्या रोज 10-20 ओव्या, एक अध्याय वाचायचा. त्याच्या मित्रानं पाहिलं की हा रोज वाचतोय. काय वाचतोय? पारायण करतो. आणि तो जिथपर्यंत वाचणं झालं तिथे एक मोराचं पंख खून म्हणून ठेवायचं आणि तिथून पुढे दुसऱ्या दिवशी वाचायचं. त्या मित्राने काय केलं, त्यांनी जी खून ठेवलेली होती ती एक 10-12 पानं मागं नेऊन ठेवली. ती पानं पुढं सोडले वाचलेले आणि मागं नेऊन ठेवली. दुसऱ्या दिवशी त्या मित्राने वाचायला सुरुवात केली. वाचन झालं, पुन्हा खून तिथं ठेवली आणि उठून चालला. त्या दुसऱ्या मित्राने विचारलं की आज काय वाचलंस तू? ज्ञानेश्वरी कशी वाटली तुला? काय वाचतोस? रोज वाचतोस? त्यांनी सांगितलं की ज्ञानेश्वरी मी वाचते आज, पण तोचपणा जाणवायला. काल जे वाचलं तेच आज दिसायला मिळालं. असं कसं लिहिलं असेल? मग त्याला हे कळलं नाही की यांनी जी खून आहे ती मागे नेऊन टाकली आणि कालचंच आपण आज वाचतो. म्हणजे पारायण केलंय पण परायणता आली नाही, समजून घेतलं नाही त्यामध्ये आहे काय. आपण जे वाचतोय त्याच्यात आहे काय हे पण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे मग आपण डबल वाचतो हे लक्षात येतं. आणि हे जोपर्यंत आपल्याला समजणार नाही, म्हणजे आपण पुस्तक आणून ठेवलं, त्याचं पारायण करतो, त्याला समजून घेतो, समजून घेतल्यानंतर आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करतो. आता याचंच आपण औषधात रूपांतर करतो. एक खोकल्याचं औषध आपण आणलेलं आहे, बॉटल आणली, कपाटात ठेवली, तशीच ठेवली तर चालेल का? नाही चालणार. त्याचं झाकण उघडावं लागेल, त्याला नीट हलवावं लागेल आणि ते औषध प्यावं लागेल. ते पिलं की आपल्याला जिथे कुठं दुखणं असेल, जिथे कुठं त्रास असेल किंवा खोकला असेल, काही असेल, ताप असेल, तर ते औषध पोटात गेल्यानंतर सगळ्या शरीरात भिनतं आणि मग आपल्याला त्याचा परिणाम दिसायला. तसं ज्ञानेश्वरी आणली, ज्ञानेश्वरी पारायण केली, वाचली, समजून घेतली आणि ती आपल्या शरीरात भिनली आणि मग आपल्याला समाजात वावरताना जर आपण त्याची ओवी अनुभवली तर लोकांनाही लक्षात येतं की हा ज्ञानेश्वरी वाचलेला माणूस आहे. एक वंद्यता आपल्यामध्ये निर्माण होते, आपल्यामध्ये एक नम्रता निर्माण होते, अहंकार आणि आसक्ती कमी व्हायला लागते आणि खऱ्या अर्थाने गीता आपण जगायला लागतो. आता ही जी भगवद्गीता आहे, ही भगवद्गीताच का वाचायची? तर जगातला एकमेव ग्रंथ असा आहे की ज्याची जयंती साजरी होते, ज्याचा जन्मदिवस साजरा होतो, वाढदिवस साजरा होतो, असा एकमेव ग्रंथ आहे. गीता जयंती साजरी होते, दुसऱ्या कोणत्याच ग्रंथाची जयंती साजरी होत नाही. का होते? तो विशेष आहे म्हणून साजरी होते. वेद हे ईश्वराच्या, देवाच्या श्वासातून निर्माण झाले.
आणि गीता ही श्रीकृष्णाच्या मुखातून निर्माण झाली, मुखातून निर्माण झाली आणि ती गेय आहे, गुणगुणता येते, तालबद्ध आहे, म्हणून तिला गीता असं म्हटलेलं आहे. जिला गाता येते तिला गीता असं म्हणतात. आणि भगवंत मुखातून असल्यामुळं भगवद्गीता म्हणतात. भगवद्गीतेचा अर्थ भगवंताच्या मुखातून गाता येण्यासारखी अशी ती गीता आहे. आणि गुणगुणणे, गाणे हे आनंदासाठी असते, लक्षात ठेवा. त्याच्याऐवजी ओरडणे, नाचणे, किंचाळणे हे शब्द बघा बरं, हे कधी आंतरिक सुख आपल्याला देत नाही. नाचण्यामुळे असं काही फार सुख मिळत नाही, पण गुणगुणण्यामुळे एक प्रकारचा आनंद मिळतो आणि तो आनंद भगवद्गीता आपल्याला देते. आणि ही ख्रिस्त जन्माच्या म्हणजे ख्रिश्चन धर्माच्या अगोदर कितीतरी वर्षापासून भगवद्गीता अस्तित्वात आहे. ही युद्धस्थळावर सांगितलेली आहे. कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली आणि ऐकणारे आणखी 2 माणसं होते, धृतराष्ट्र आणि संजय. त्याची व्यवस्था करून दिली होती. संजयाला सगळं दिसायचं आणि धृतराष्ट्राला त्यांनी ते ऐकवायचं. अशा पद्धतीची रचना त्यावेळेस श्रीकृष्णांनी दिव्य दृष्टी देऊन केलेली होती. अध्यात्म आणि कर्म यांना जोडणारी आहे. गूढ वाटते भगवद्गीता, अतिशय रहस्यमय गूढ अशी वाटते, पण तशी नाही. रोजच्या जीवनामध्ये जे जे लागतं ते सगळं भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं रहस्यमय गूढ अशी आहे आणि विशिष्ट लोकांनीच वाचावी किंवा विशिष्ट लोकांनीच अभ्यासावी असं काही नाही. किंवा संन्यास घ्यावा, भगवे कपडे घालावे, आश्रमात जावं, गुहेत जावं, तिथं जाऊन वाचावी, त्याचा अभ्यास करावा असं काही. रोजच्या जीवनामध्ये रोज तुम्ही तिला वाचू शकता, तिचा आत्मसात करू शकता आणि ते गुण आपल्या जीवनात उतरवू शकता. त्याच्यासाठी गीता आहे आणि ती सर्वांसाठी आहे. आबालवृद्ध, लहान मुलं, मोठी माणसं, त्यातल्या त्यात तरुण मुलांसाठी जास्त आवश्यक आहे, लहान मुलांसाठी जास्त आवश्यक आहे. म्हातारपणी थोडी कमी म्हणता येईल, कारण वय झाल्यानंतर आपण फार अध्यात्म करू शकत नाही. वय झाल्यावर तर अध्यात्म करतो, परंतु कर्तृत्व नसतं आपलं ते. आपण फक्त सांगण्यापुरतं करू शकतो. परंतु तरुण मुलं किंवा लहान मुलं यांनी जर भगवद्गीता शिकली तर ते पुढं आयुष्यभर त्याच्यावर कार्य करतात. लोकमान्य टिळकांसारखे, राधाकृष्ण सारखे जी मोठी माणसं झाली त्यांनी भगवद्गीता अभ्यासली म्हणून त्यांनी मोठं काम करता त्यांना आलं. हे 18 पुराणांचं सार आहे. आणि श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावर रविवारी एकादशीच्या दिवशी 45 मिनिटामध्ये ही अर्जुनाला सांगितलेली आहे. याच्यामध्ये 700 श्लोक आहेत आणि 18 अध्याय आणि 574 अध्याय हे श्रीकृष्णाने सांगितलेत. 85 अर्जुनाने सांगितलेले श्लोक आणि संजयाने 40 आणि धृतराष्ट्राने 1 असे ओव्या त्याच्यामध्ये आहेत. 700 ओव्याचं विश्लेषण अशा पद्धतीने आहे. धृतराष्ट्राने एकदाच प्रश्न विचारला आहे, अर्जुनाने 57 वेळेस प्रश्न विचारला आहे, म्हणून त्याच्या प्रत्येकाच्या ओव्या त्याच्यामध्ये आहेत. हे घडलं कशामुळं? युद्धभूमीवरच का घडलं? युद्धच का घडलं याचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की दुर्योधनाच्या हट्टामुळे हे घडलं. दुर्योधनाचा हट्ट काय होता की जे काही राज्य आहे पांडवांचं, कौरवांचं, सगळंच राज्य मला पाहिजे. भांडणं का होतात? भावाचं भावाला आणि माझं मला असं जर झालं तर भांडण होत नाही. पण माझंही माझंच आणि भावाचंही माझंच, दुसऱ्याचंही माझं आणि माझंही माझं असं जेव्हा होतं तेव्हा भांडण होतं. दुर्योधनाने श्रीकृष्ण शिष्टाईला आला त्यावेळेस जर असं सांगितलं असतं की त्यांची जी 5 गावं तू मागतोस किंवा त्यांचं जे राज्य मागतोस ते त्यांना मी देतो, युद्ध झालंच नसतं, टळलं असतं. परंतु दुर्योधनाने श्रीकृष्णासारख्या देवरूपाला सुद्धा सांगितलं की सुईच्या टोकावर बसेल एवढी जमीन सुद्धा मी देणार नाही. अहंकार होता, गर्व होता आणि हा अहंकार नाहीसा करण्यासाठी म्हणूनच युद्ध खेळलं गेलं. आणि युद्ध प्रसंगी अर्जुनाला मोह झाला. अर्जुनाला मोह कसा झाला की समोर माझे सगळे नातेवाईक आहेत, गुरु आहेत, काका आहेत, सगळे जवळचे माझे आप्तेष्ट सगळे आहेत आणि या सगळ्यांना मला मारायचे, यांचं रक्त बघायचे आणि रक्तानं माखलेलं सिंहासन मला उद्या प्राप्त करायचं, असा मोह अर्जुनाला झाला. आणि ह्या मोहापोटी अर्जुनाने श्रीकृष्णाला नकार दिला. मी लढाई करणार नाही, शस्त्र खाली ठेवेन आणि संन्यास घेईन, त्याचा धर्म आहे क्षत्रियाचा. एवढा शूर, महादेवाचा सुद्धा पराभव करणारा अर्जुन, परंतु मोहात पडला आणि हा मोह नाहीसा करण्यासाठी श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. आपलं जीवनसुद्धा कुरुक्षेत्रासारखंच आहे.
चिंता आहेत, मोह आहेत, माया आहे, सगळं आहे आपल्याला. आणि हे सगळं नाहीसं करायचं असेल, आपल्याला शुद्ध व्हायचं असेल तर भगवद्गीता तेवढीच महत्त्वाची आहे. युद्धाचे परिणाम तो सांगायला लागला, श्रीकृष्णाला ज्ञान सांगायला लागला. तेव्हा श्रीकृष्णाला एखाद्या लग्नाला उभं केलेल्या मुलाला ऐन लग्नाच्या वेळेस अक्षता पडायच्या वेळेस जर मला लग्न करायचं नाही असं म्हणू लागला तर त्याच्या पित्याची जशी भावना होते तशी भावना श्रीकृष्णाची झाली, तशी स्थिती श्रीकृष्णाची झाली. त्याला त्या मुलाला लग्नाच्या वेदीवर उभं करण्यासाठी जे कष्ट करावे लागतात तसे कष्ट श्रीकृष्णाला करावे लागले आणि ही भगवद्गीता सांगावी लागली. भगवद्गीता हे निमित्त आहे, अर्जुन हे निमित्त आहे. त्या निमित्ताने तुम्हाला आम्हाला सुद्धा जगण्यासाठी काय लागतं हे श्रीकृष्णाने सांगितलंय. म्हणून भगवद्गीतेचा अभ्यास आपल्या जन्माचं सार्थक करण्यासाठी आवश्यक आहे. जसं एखादा न्यायाधीश असतो आणि न्यायाधीशापुढे रोज वेगवेगळे खटले येतात. न्यायाधीश सगळ्यांना सजा सुनावतो. 10 वर्षाची शिक्षा, 7 वर्षाची शिक्षा, कोर्टपर्यंत शिक्षा, एखाद्याला फाशीची शिक्षा, एखाद्याला जन्मठेपेची शिक्षा. पण योगायोगाने होतं कसं की त्याचाच मुलगा एखादा गुन्हा करतो आणि त्याच्या समोर येतो. आता समोर मुलगा आल्यानंतर न्यायाधीशाची भाषा बदलते, तो मोहात पडतो. मोह ह्याला म्हणायचं, लक्षात घ्या. आपल्या मुलाला शिक्षा देण्याची वेळ आली की मोह निर्माण झाला. तसं आपल्या नातेवाईकांना शिक्षा देण्याची वेळ आली की अर्जुनाला मोह निर्माण झाला. आणि तेव्हा श्रीकृष्णाने त्याला ज्ञान दिलं. तसं या न्यायाधीशाने लगेच एखाद्याचा खून करणं गुन्हा नाही, परिस्थिती तशी असेल, त्या मुलाची काही चूक नाही किंवा त्या माणसाला मारायलाच पाहिजे होतं अशा प्रकारची भाषा बोलायला किंवा एखाद्याला फाशीवर चढवणं ही फार मोठी शिक्षा आहे, अशी कुठे शिक्षा असते का, असं जर न्यायाधीश म्हणायला लागला तर अनर्थ होईल. तर अशा वेळेला न्यायाधीशाला तिथं उभं राहून त्या मुलाला जो न्याय द्यावा लागेल तसाच न्याय श्रीकृष्णाने अर्जुनाला दिला आणि अर्जुनाला कर्म प्रवृत्त केलं, युद्ध करण्यासाठी तयार केलं. 2ऱ्या अध्यायापासून सुरुवात केली आणि 18व्या अध्यायामध्ये अर्जुन आपलं गांडीव धनुष्य घेऊन उभा राहिला. ज्यावेळेस 2ऱ्या अध्यायामध्ये तो सुरुवात केली त्यावेळेस तो धनुष्य टाकून दिला होता, थरथर कापायला लागला होता, घाबरून गेला होता, गर्भगळीत झाला होता, मोहित झाला होता. ह्या सगळ्या परिस्थितीला घालवण्यासाठी आणि श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धाला तयार करण्यासाठी, क्षत्रिय धर्माची त्याची जाणीव करून देण्यासाठी म्हणून भगवद्गीता सांगितलेली आहे. महाभारतामध्ये 18 पर्व आहेत. 18 या संख्येला फार महत्त्व आहे, लक्षात घ्या. 18 मी किती वेळेस उच्चारतो त्याच्यावर लक्ष ठेवा. महाभारतामध्ये 18 पर्व आहेत. त्याच्यामध्ये शांती पर्वात मध्यभागी गीता आहे. मध्यभागी कशासाठी आहे? जसं मध्यभागी आपण दिवा ठेवतो आणि पूर्ण परिसर आहे तो उजळून निघतो, तसं गीतेमुळं पूर्ण महाभारत उजळून निघालेलं आहे. म्हणून गीता जास्त महत्त्वाची आहे. आणि 18 दिवस युद्ध चाललं. 18 अक्षौहिणी सैन्य होतं. 18चं सगळं लक्षात घ्या. 18 अक्षौहिणी सैन्य होतं. त्याच्यातलं 11 अक्षौहिणी सैन्य हे कौरवांचं होतं आणि 7 अक्षौहिणी सैन्य हे पांडवांचं होतं. पांडवांचं सैन्य कमी होतं पण भक्तिपूर्वक होतं, बद्ध होतं, भावनेने बांधलेलं होतं आणि त्यांच्याकडे श्रीकृष्णासारखा देव होता. कौरवांचं सैन्य बांधलेलं नव्हतं, निष्ठावान नव्हतं, संख्येनं जास्त होतं. म्हणून अक्षौहिणी म्हणजे खूप मोठी संख्या आहे, लक्षात घ्या. 21,870 घोडे, 21,870 हत्ती, 21,870 रथ एवढी मिळून आणि 1,09,350 योद्धे पायदळ, अशा पद्धतीने जी संख्या होते ती संख्या म्हणजे एक अक्षौहिणी. आणि अशी अक्षौहिणी 11 आणि 7 अशी प्रत्येकाची वाटप झालेली होती. आपलं शरीरसुद्धा एक युद्धक्षेत्र आहे, कुरुक्षेत्र आहे. आणि या शरीरामध्ये अहंकार आहे, वासना आहे, मोह आहे. ह्या सगळ्यांशी आपल्याला लढायचं असतं. अर्जुनासारखं आपल्याला लढायचं असतं आणि ह्या सगळ्यांना मारायचं असतं आणि आपल्यामध्ये एक तपसामर्थ्य किंवा सद्गुण निर्माण करायचं असतं. त्याची लढाई लढण्यासाठी म्हणून आपल्याला सुद्धा भगवद्गीता आवश्यक आहे. 18 अध्याय जे दिलेले आहेत त्या प्रत्येकामध्ये वेगवेगळे विचार आहेत, लक्षात घ्या. सुरुवातीला अर्जुन विषाद योग आहे, सांख्य योग आहे, ज्ञान योग आहे, त्याच्यानंतर पुरुषोत्तम योग आहे, विराट रूप दर्शन आहे, नंतर मोक्ष संन्यास योग आहे. असे वेगवेगळे योग त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. प्रत्येक विषय वेगवेगळा आहे आणि प्रत्येक विषयाचं ज्ञान हे त्या त्या पद्धतीने आपल्याला ते समजून घ्यावं लागतं. शरीराचे तत्त्वसुद्धा 18 आहेत. 5 ज्ञानेंद्रिय, कान, नाक, डोळा, जीभ आणि त्वचा असे 5 ज्ञानेंद्रिय आहेत.
5 कर्मेंद्रिय, हात पाय मुख उपस्थानी पायू, 5 महाभूत आहेत, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश, यांच्यापासून आपलं शरीर बनलेलं असतं. आणि बुद्धी मन चेतना हे 3 असे 18 तत्व आपल्या शरीरामध्ये. म्हणून 18 ह्या संख्येचं महत्त्व आहे. म्हणून भगवद्गीता महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर रूप बदलून थोडक्यात अवतार घेऊन श्रीकृष्णाने परत ज्ञानेश्वराच्या रूपामध्ये हीच 700 श्लोकाची गीता ही 9,000 ओव्यामध्ये 9,000 ओव्यात ज्ञानेश्वरीच्या, म्हणजे एकेका ओळीला 100 उदाहरणं वेगवेगळे देऊन ज्ञानेश्वरांनी ही पटवून दिली आणि सामान्य माणसाला वाचता येईल, तुम्हाला आम्हाला वाचता येईल, तुम्हाला आम्हाला समजेल अशा पद्धतीने लिहिली आहे आणि सर्वांसाठी खुली केलेली आहे. 12व्या शतकात लिहिली. 700 वर्षानंतर सुद्धा आपण ती ज्ञानेश्वरी किंवा ज्ञानेश्वरांची रोज आठवण करतो. त्याचं कारणच ते आहे की आपल्या जीवनामध्ये ते त्या तितकेच महत्त्वाचे आहे. आता आणि तेव्हा काय फरक होता? 5,000 वर्षापूर्वी भगवद्गीता सांगितली, 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी लिहिली आणि आज आपण ती तेवढ्याच मायेने तेवढ्याच आवडीने वाचतो. कशामुळे वाचतो? तर 5,000 वर्ष हो की 10,000 वर्ष हो, माणूस म्हटलं की त्याला अहंकार असतो, माया असते, मोह असतो, मत्सर असतो, द्वेष असतो, ह्या सगळ्या आसक्ती असते, ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्यावेळेस हे होते, आताही आहेत आणि तेव्हा तीच लढाई होती, आताही तीच लढाई आहे. म्हणून आपल्याला त्यावेळेसही तितकीच महत्त्वाची होती गीता आणि आजही तितकीच महत्त्वाची आहे. ही जुनी होत नाही, नित्य नूतन आहे, रोज नवी आहे. याच्यातून निघणारा अर्थ हा रोज नवा असतो. जशी फुलं रोज नवीन उमलतात तसं याच्यातून निघणारा जो अर्थ असतो तो सुद्धा रोज नवा असतो. त्यावेळेस काय होतं? सुख कुणाला नको होतं? अर्जुनाला सुख पाहिजे होतं, दुर्योधनाला सुख पाहिजे होतं, धृतराष्ट्राला सुख पाहिजे होतं, सगळ्यांना सुख पाहिजे होतं. ज्ञानेश्वरांच्या काळात सुद्धा सगळ्यांना सुख पाहिजे होतं. आताही आपल्याला सुख पाहिजे. सुखासाठी सगळे धडपडत असतात. म्हणून सुखाची लालसा तेव्हाही होती, आताही आहे. ज्ञानाची लालसा तेव्हाही होती, आताही आहे. ज्ञान मिळावं किंवा आपल्याला ईश्वर कळावं हे प्रत्येकाला वाटत असतं आणि ईश्वराची ओढ ही सगळ्यांना असते. ईश्वर भेटावा असं कोणाला वाटत नाही, सगळ्यांनाच भेटावं वाटतं. मग त्याच्यासाठी गीता वाचावी लागते. गीता वाचली की ईश्वर भेटतो हे निश्चित. म्हणून विज्ञानाने अनेक प्रगती केली पण सुख दिलं, समाधान दिलं नाही. लक्षात घ्या, विज्ञानाने सुख दिलं पण समाधान दिलं नाही. टी व्ही पाहायला सुख वाटतं पण समाधान वाटत नाही. मोठमोठ्या वाहनातून फिरलं, विमानातून फिरलं, सुख वाटतं, समाधान नाही. समाधान कुठं वाटतं? जेव्हा आपण देवळात येतो, पाया पडतो, डोळे झाकतो, ईश्वराचं दर्शन घेतो, ईश्वराला आठवण करतो, आपल्या मनामध्ये काही चांगले विचार येतात, त्यावेळेस समाधान वाटतं. आणि आपण जी धडपड करत असतो ती समाधानासाठी करतो, सुखासाठी नाही. जे सुखासाठी धडपड करतात ते कधीच यशस्वी होत नाहीत. जे समाधानासाठी धडपड करतात तेच यशस्वी होतात. आणि समाधान शोधायचं असेल तर गीता महत्त्वाची आहे. म्हणून भगवंतानी ही कितीतरी 1000 वर्षापूर्वी अगोदर ही सूर्यदेवाला सांगितली, विवस्वान. त्याने सूर्यदेवाने मनूला सांगितली, मनूनी इक्ष्वाकुला सांगितली. परंतु कालबाह्य झाली, म्हणजे विसरून गेलेलो. म्हणून परत अर्जुनाच्या निमित्ताने श्रीकृष्णाने युद्धभूमीवर परत एकदा गीता सांगितली. गीता काही फक्त महाभारतातच सांगितली असं नाही, ही लाखो वर्षापूर्वी सांगितली गेली, हजारो वर्षापूर्वी सांगितली गेलेली आहे. परत सगळ्यांना समजावून ज्ञानेश्वरांनी त्याचं रूपांतर परत ज्ञानेश्वरीमध्ये केलं. तर अशा रीतीनं आपण ही भगवद्गीता जर वाचली तर भगवद्गीता हा हिंदूंचा ग्रंथ आहे असं एक समज आहे. भगवद्गीता हा फक्त हिंदूंचा ग्रंथ नाही, कोणत्याही धर्माच्या लोकांनी वाचली तर त्याला तेवढंच ज्ञान होतं. गीता इज नॉट ए स्क्रिप्चर ऑफ हिंदुइझम बट गीता इज द स्क्रिप्चर ऑफ ह्युमॅनिटी. हिंदूंचा ग्रंथ नाही तर तो मानवतेचा ग्रंथ. मानवाने कसं वागावं, मग कोणत्याही धर्माचा असो, त्या सगळ्यांना गीता सारखं मार्गदर्शन करते. म्हणून गीता कोणत्याही धर्माच्या लोकांनी वाचावी. कार्लाईल नावाचा तत्त्वज्ञ होता, त्याने इमर्सनला इंग्लंडमध्ये भगवद्गीतेची प्रत भेट दिली. परवा मोदींनी पण दिली वेगवेगळ्या देशामध्ये. कशासाठी दिली? तर हा सत्य सिद्धांतांचा ग्रंथ आहे, मानवाच्या कल्याणाचा ग्रंथ आहे. म्हणून त्यांनी त्याला भेट दिली. दोन्ही इंग्रज, लक्षात घ्या, इंग्रजी वाचणारे त्यांनी एकमेकाला भेट दिली. म्हणजे त्या लोकांना सुद्धा उपयोगाची आहे, ख्रिश्चन लोकांना पण उपयोगाची आहे. ते आपल्यासाठीच आहे असं नाही. सर विल्यम जोन्स नावाचा एक तत्त्वज्ञ होता,
तो 1793 भारतात आला. हे घडलेल्या घटना आहेत. 1793 भारतात आला, म्हणजे 100-150 वर्षापूर्वी भारतात आला. त्याने इथं इंग्लंडहून इथं येऊन इंग्रजी जाणणारा त्याने संस्कृत शिकलं, संस्कृत भाषा शिकून घेतली आणि इथं गीता, ऋतुसंहार, मनुस्मृती, शाकुंतल, गीतगोविंद असे वेगवेगळे जे संस्कृत ग्रंथ होते त्या सगळ्याचं भाषांतर केलं आणि ते भाषांतर करून इंग्रजीमध्ये ते ग्रंथ घेऊन आपल्या देशात गेला. तिथं जाऊन हिंदू धर्माचा प्रचार नाही केला, त्यांनी मूल्यांचा प्रसार केला, नैतिकतेचा प्रसार केला. या ग्रंथामध्ये जीवन जगण्याची चांगली कला सांगितलेली आहे, ती आपल्या लोकांनी शिकावी अशी इच्छा व्यक्त केली. म्हणजे परदेशामध्ये आजही तुम्ही टी व्हीवर बघत असाल, मोबाईलमध्ये येत असेल, परदेशामध्ये भगवद्गीता शिकवली जाते, म्हणून घेतली जाते, समजावून सांगितली जाते, इंग्लिशमध्ये सांगितली जाते. आपल्याकडं ती गीता मान्य करायला लोक तयार नाहीत. जे आपलं आहे ते आपल्या इथं विकत नाही, जे जिथं पिकतं तिथं विकत नाही, दुसरीकडे विकलं जातं. इस्कॉनच्या माध्यमातून तुम्ही बघितलं असेल, वेगवेगळ्या देशामध्ये भगवद्गीता जाते, ते लोक ते आवडीनं वाचतायत. आपण पण आवडीनं वाचायला पाहिजे. गीता अनेक प्रकारच्या आहेत. भिक्षुगीता, सूर्यगीता, यमगीता, शिवगीता, देवी गीता, हंसगीता, गणेश गीता, परशुराम गीता, वेगवेगळ्या प्रकारच्या गीता आहेत. परंतु भगवद्गीता सर्वात श्रेष्ठ आहे, कारण कर्म आणि अध्यात्म यांना जोडणारा हा एकमेव ग्रंथ आहे. म्हणून भगवद्गीता जास्तीत जास्त वाचावी. हे नित्यनूतन आहे. मी एकदा शब्द वापरला आहे, नित्यनूतनचा अर्थ रोज वेगळी, रोज नवी. जशी फुलं झाडाला रोज नवी येतात, तसा याच्यातून निघणारा अर्थसुद्धा रोज वेगवेगळा येतो. जसं आपण एखादा पदार्थ करतो, घरामध्ये शिरा करतो, पोहे करतो, वेगवेगळे पदार्थ करतो, त्या पदार्थामध्ये आपण साखर घालतो, तूप घालतो, कणिक घालतो किंवा रवा घालतो आणि बदाम घालतो, काजू घालतो, वेगवेगळे पदार्थ घालून एखादा शिरा किंवा पोहे असा पदार्थ करतो. तो पदार्थ घरातल्या सगळ्या माणसांना खायला देतो. खायला दिल्यानंतर प्रत्येकजण त्याची चव वेगळी सांगते. कुणाला रव्याची चव लागते, कुणाला साखरेची चव लागते, कुणाला तुपाची चव लागते, कुणाला बदामाची चव लागते, कुणाला मनुक्याची चव लागते. त्याच्या आवडीप्रमाणे त्याची चव जशी वेगवेगळी लागते. पदार्थ एकच आहे, करणारा एकच आहे, परंतु त्याची चव जशी वेगवेगळी येते तसा अर्थसुद्धा वाचणाऱ्याला प्रत्येकाला वेगवेगळा लागतो. म्हणून याला नित्यनूतन असं म्हटलेलं आहे. याच्यामध्ये पातंजल आहे, पातंजल योग, हठयोग, कर्मफल त्याग, कर्मसन्यास, संन्यासातून कर्म, असे सगळे विषय, वेगवेगळे विषय याच्यामध्ये आलेले आहेत. जसं समुद्रमंथन झालं, समुद्रमंथनामध्ये अमृत निघालं, पहिल्यांदा विष निघालं, लक्ष्मी निघाली, ऐरावतासारखा हत्ती निघाला, कौस्तुभासारखा मणी निघाला, पारिजातकासारखा वृक्ष निघाला, वेगवेगळ्या वस्तू 14 रत्न निघाले. परंतु समुद्राचं स्वरूप कुणालाही कळलं नाही, स्वरूप ठरवता आलं नाही. तसं भगवद्गीतेमधून असे वेगवेगळे विचारांचे रत्न निघतात, परंतु मूळ भगवद्गीता ही तशीच राहते आणि वेगवेगळे अर्थ आपल्याला त्याच्यातून स्पष्ट होतात. जसं आईच्या दुधावर शरीर पोसलं जातं, तसं मन आणि बुद्धी पोसायची असेल, मन आणि बुद्धी सुदृढ करायची असेल तर गीता महत्त्वाची आहे. जीवन एक युद्ध आहे, जीवन एक संग्राम आहे. याच्यामध्ये रडणे आहे, पडणे आहे, हसणे आहे, जिंकणे आहे, हरणे आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यासाठी गीता लागते. त्याच्यातून सावरण्यासाठी गीता लागते. म्हणूनच विनोबा भावे म्हणतात, गीताई माऊली माझी तिचा मी बाळ नेनता, पडता रडता घेई उचलून कडेवर. आई कशी असते, आपल्या लहान मुलाला पडल्यानंतर उचलून घेते, डोळे पुसते, त्याचं सांत्वन करते, त्याला खाऊ घालते, रडल्यानंतर त्याचं सांत्वन करते. तसं भगवद्गीता सुद्धा आपल्या जीवनात असं आपण पडलं, रडलं, काही हसलं, दुखलं तर प्रत्येक गोष्ट आपल्यातली चिंता नाहीशी करण्याचं काम भगवद्गीता करते. आईसारखी माया करते, म्हणून गीतेला गीताई असं म्हटलेलं आहे. म्हणून गीताई ही आपल्यावर प्रेम करते, आपल्याला जीवनात सावरण्यासाठी मदत करते, पडता रडता उचलून घेते. अशी गीताई आपल्या घरामध्ये असली पाहिजे. शंकराचार्य, वामन पंडित, राधाकृष्णन, रवींद्रनाथ टागोर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, किती नावं घ्यावी. या सगळ्यांनी भगवद्गीतेचा अभ्यास केला आहे. अनेकांनी भगवद्गीतेवर टीका लिहिल्यात, पुस्तकं लिहिलेत. प्रत्येकाने काढलेला अर्थ वेगवेगळा आहे. प्रत्येकाला आपापल्या याच्याप्रमाणे, बुद्धीप्रमाणे
जसं जसं त्याला करता आलं तसा तसा त्यांनी अर्थ काढला आणि आपलं जीवन घडवलं. मनुष्य जन्माचं सार्थक करून घ्यायचं असेल तर मुक्तीमध्ये सार्थक आहे, मोक्षामध्ये सार्थक आहे. आणि मोक्ष हा वेगळा काही नसून आनंद आहे, समाधान आहे. आणि हा आनंद मिळवण्याचे 3 मार्ग आहेत जे भगवद्गीतेने सांगितले. 6 अध्याय कर्माचे, 6 अध्याय ज्ञानाचे, 6 अध्याय भक्तीचे. कर्म, ज्ञान आणि भक्ती या 3 मार्गांनी आपल्याला मोक्ष मिळवता येतो. कर्म कसं असावं तर कर्म हे तंदुरुस्त माणसाचं काम आहे. शारीरिक तंदुरुस्ती असेल, सुदृढता असेल तर कर्म मार्गाने जाता येतं. तरुण माणसं जी असतात ती शारीरिक तंदुरुस्त असतात म्हणून त्यांनी कर्म, जे जे कर्म आपल्या वाट्याला आलेलं आहे ते ते कर्म ईश्वराचं समजून करावं. त्यात कर्म वाईट आणि चांगलं हा प्रकार कधीही नसतो. प्रत्येक कर्म हे चांगलं आहे. कुठलंही कर्म आपल्या वाट्याला येऊ ते ते कर्म आपल्याला चांगलं आहे. जसं आई आपली कशी असो पवित्र आहे, तसं कर्म आपल्याला जे वाट्याला आलेलं असेल, मग ती सुतारकी असेल, चांभारकी असेल, सोनारकी असेल, शिक्षक असेल, पंतप्रधान असेल, मुख्याध्यापक असेल, काही असेल, कुठलंही कर्म असो जे सेवेचं असेल ते ते कर्म सेवा म्हणून करावं. आणि तेच कर्म हा आपल्या मुक्तीचा मार्ग आहे. कर्म ईश्वराचं म्हणून केलं, अहंकार आणि वासनारहित केलं, फलाशारहित केलं की आपल्याला मुक्तीचा मार्ग सापडतो. मानसिक तंदुरुस्ती ज्यांच्याकडे असेल त्यांनी भक्ती मार्गाचा अवलंब करावा. देवाचं नामस्मरण हा भक्ती मार्ग आहे. याच्यामध्ये पूजा अर्चा डंबाचार नाही. तुम्ही फुलं वाहिली, देव धुतले, पाणी घातलं, सगळं केलं, पण मन नसेल तर काही उपयोग नाही. मन आणि बुद्धी अर्पण करून जी पूजा केली जाते ती खरी पूजा आहे. त्याला भक्ती मार्ग असं म्हटलं. स्वतःचं भान न ठेवता रात्रंदिवस फक्त ईश्वराचं नामस्मरण करणारे तुकाराम महाराज, संत मीराबाई, संत जनाबाई, ह्या सगळ्या संतांची उदाहरणं तुम्ही घेतली तर यांनी भक्ती मार्गाचा अवलंब केला. त्यांना ईश्वराशिवाय दुसरं काहीही दिसलं नाही. हा जो मार्ग याला भक्ती मार्ग असं म्हणतात. बुद्धी आणि मन समर्पण करून केलेला आणि बुद्धिवंतांचा, ज्ञानेश्वरांसारख्याचा जो मार्ग आहे तो ज्ञान मार्ग आहे, तो कठीण मार्ग. आपल्यासाठी, सामान्य माणसासाठी कर्म मार्ग आणि भक्ती मार्ग हे 2च मार्ग. या 2 मार्गाने गेलं तर आपल्याला मुक्ती किंवा मोक्ष मिळू शकतो. कर्मत्याग करायचा नाही, संन्यास घ्यायचा नाही. कर्म जे आहे आपल्या वाटेला आले ते करायचंच आहे. कर्म फलाचा त्याग करायचा. आपल्याला जे फळ मिळणार आहे ते फळ ईश्वरार्पण करायचं. म्हणजे आपण जे कर्म करतो आहोत ते देवाचं, त्याचं फळ मिळणार आहे ते देवाचं, हे जीवन देवाचं. थोडक्यात सांगायचं तर आपण पूजा करतो, देवाला पाण्याने धुतो, देव काढतो, त्याच्यावर गंधाक्षता वाहतो, फुलं वाहतो. हे सगळं कुणाचं आहे? ईश्वराचं. आपलं काय त्याच्यामध्ये? काहीच नाही. आपले फक्त कष्ट, ते कष्टसुद्धा ईश्वराला अर्पण. असं जो करतो त्याला मुक्ती किंवा भक्ती मिळते. गीता प्रिचेस नॉट रिनन्सिएशन ऑफ कर्मा बट रिनन्सिएशन इन कर्मा. कर्माचा त्याग नाही तर कर्मफलाचा त्याग म्हणजे मोक्ष. त्याला मोक्ष संन्यास योग असं म्हणतात. आनंद आणि दुःख हे शरीरावर असतात, लक्षात ठेवा. शरीराच्या बाहेर असतात, आत नाही. आत परमेश्वर असेल तर त्या आनंद आणि दुःखाला मध्ये जागाच नाही. म्हणून आत परमेश्वर साठवण्याचा प्रयत्न करावा. आणि आपण जेव्हा जन्मतो तेव्हा 2 गोष्टी आपल्यासोबत येतात. एक श्वास आणि दुसरं वासना. श्वास आहे तो मरेपर्यंत राहतो आणि वासना ही सुद्धा शेवटपर्यंत राहते. इच्छा, काहीतरी आपल्याला पाहिजे, हे शेवटपर्यंत असतं. जेव्हा श्वास पूर्ण होतात आणि वासना शिल्लक राहतात, म्हणजे कसं, आता मृत्यू समय आलाय पण जीव कशात तरी गुंतलेला आहे. जीव मग गाईत गुंतलेला असेल, गोठ्यात गुंतलेला असेल, शेतात गुंतलेला असेल, सोन्यात गुंतलेला असेल, घरात गुंतलेला असेल, धनात गुंतलेला असेल, मुलात गुंतलेला असेल, काय सत्तेत गुंतलेला असेल, पदात गुंतलेला असेल, पैशात गुंतलेला असेल, कशातही जीव आपण अडकू शकतो. मरणाऱ्याचा जीव, आपण कावळ्याला काय करतो, जेव्हा तो भात देतो, पिंड दान करतो, त्यावेळेस त्याला कावळा शिवत नाही. मग आपण म्हणतो की तू मुलाची काळजी करू नको, आम्ही आहेत असं म्हटलं की तो कावळा शिवतो. म्हणजे काय होतं की त्या मरणाऱ्याचा जीव कशात तरी अडकलेला आहे. असं होऊ नये. कावळ्याने पटकन शिवा. आपले श्वास शिल्लक आहेत तोपर्यंत वासना पूर्ण झाल्या की मोक्ष मिळतो. आणि आपले श्वास शिल्लक नाहीत आणि वासना राहिल्यात तशाच
मागे तर पुनर्जन्म घ्यावा. दुसरा जन्म केव्हा मिळतो? जर आपल्या इच्छा शिल्लक असतील तर. म्हणून मरेपर्यंत सगळ्यातून निरीच्छ होण्याचा प्रयत्न करायचा. बऱ्याच जणांना शिरासुद्धा खावा वाटतो, बऱ्याच जणांना पेढा खावा वाटतो, बऱ्याच जणांना काहीतरी खावं वाटतं, प्यावं वाटतं. मरेपर्यंत काही ना काहीतरी वासना राहतात, खाण्याच्या असो, धनाच्या असो, कुठल्या तरी राहतात. त्या वासना अजिबात राहू नयेत ही गीता शिकवते. आणि वासना संपल्या आणि श्वास शिल्लक आहेत तर समाधानानं मरतो, त्याला पुनर्जन्म नाही, त्याला मोक्ष आहे. म्हणून कर्मापासून जो दूर जातो त्याला भगवंत नपुंसक असं म्हणतात. क्लैब्य शब्द वापरला तिने. क्लैब्यम मा रम गमः पार्थ नेतृत्व पपद्यते शुद्रम हृदयम दौर्बल्यम तक्तो निस्तिष्ठ परमतप. जे कर्मापासून दूर पळतात ते नपुंसक आहेत आणि अशा नपुंसकत्वाचा आधार तू घेऊ नको असं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. तू पळून जाऊ नको. तुझा क्षात्रधर्म जो आहे, लढाई हा तुझा धर्म आहे, तो तर लढाई तुला करावी लागेल, समोर आपतेष्ट असोत कोणी असोत. असं म्हणून श्रीकृष्णाला उभं करण्याचं काम अर्जुनाला उभं करण्याचं काम श्रीकृष्णाने केलं. देह, आपला जो देह असतो यावर तिघांचं राज्य असतं. अर्जुन, श्रीकृष्ण आणि हनुमंत. अर्जुन हा कर्ममार्ग, श्रीकृष्ण हा ज्ञानमार्ग आणि हनुमंत हा भक्तिमार्ग. जीवन रथ जो आहे, श्रीकृष्णाचा जो रथ होता, अर्जुनाचा जो रथ होता त्याच्यावर हे तिघं होते. समोर अर्जुन होता कर्मनिष्ठ, मागे श्रीकृष्ण होते ज्ञाननिष्ठ आणि झेंड्यावर हनुमंत होते भक्ती. आपलं शरीरसुद्धा ह्या तिन्हींनी भरलेलं आहे. आपल्याला कर्म करावं लागतं, ज्ञान मिळवावं लागतं आणि भक्ती करावी लागते. या तिन्हीचा अवलंब केला की आपण मोक्ष प्राप्त करू शकतो. भगवंताने अर्जुनाला सांगितलं, माझ्या आधी तू उतर रथावरून. आणि श्रीकृष्ण म्हणाला, नाही तुम्ही आधी उतरा. नाही म्हणजे तू माझा आहे, तू आधी उतर. मोठी कथा आहे, तेवढी मोठी सांगत बसत नाही. मग अर्जुन खाली उतरला आणि श्रीकृष्ण ज्यावेळेस रथातून खाली उतरले त्यावेळेस तो रथ जळून गेला, अशी आख्यायिका. कशामुळे जळून गेला? की त्या रथामध्ये श्रीकृष्ण होते, देव होता, ईश्वर होता, ईश्वराचा अंश होता. आपल्या शरीरात सुद्धा ईश्वर आहे तोपर्यंत आपला रथ चालू आहे, लक्षात घ्या. श्रीकृष्ण आत आहे तोपर्यंत आपला रथ चालू आहे. ज्या दिवशी श्रीकृष्णनी पाय काढला त्या दिवशी आपला रथ बंद पडला. मग हा रथ चालू राहायचा असेल तर कर्ममार्ग, ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्ग याच्याने आपल्याला पुढं जावं लागतं. आणि जे काही आपल्याकडं आहे ते सगळं ईश्वराचं आहे असं समजून राहावं लागतं. सुदाम्याचं उदाहरण त्याच्यासाठी दिलेलं आहे. सुदामा दरिद्री होता, भगवंताचा सखा होता, पण समाधानी होता. आपण दरिद्री नाही पण समाधानी नाही. सुदाम्यासारखं जर आपण ईश्वरावर भक्ती केली तर तसं समाधान आपल्याला पण मिळू शकतं. म्हणून सुदामा होण्याचा प्रयत्न करावा, अर्जुन होण्याचा प्रयत्न करावा, सुदाम्यासारखी भक्ती करावी, अर्जुनासारखं कर्म करावं, म्हणजे आपल्याला ईश्वर आपला सखा होतो, आपला मित्र होतो. असं सखा आणि मित्र ईश्वर व्हावा यासाठी सर्वांनी भगवद्गीता वाचावी. की टिटीभूत चांचूवरी माप सुये सागरी मी नेनतू त्यापरी प्रवर्ते येथ, असं ज्ञानेश्वर महाराजांनी लिहून ठेवलं. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की टिटवीनं समुद्र कोरडा करण्यासाठी प्रयत्न करावेत चोंचीनं. किती पाणी येत असेल, समुद्र केवढा, टिटवी केवढी, चोंच केवढी, पाणी किती, त्याच्यातून तेवढं पाणी घेऊन जसं टिटवी प्रयत्न करते तसा प्रयत्न मी केला आहे असं ज्ञानेश्वर म्हणतो. विचार करा, ज्ञानोबा माऊली असं म्हणतात की मी टिटवीसारखा प्रयत्न करतो समुद्र समजून घेण्याचा, समुद्र कोरडा करण्याचा. तसं भगवद्गीता समजण्याचा प्रयत्न ज्ञानेश्वर जर असं म्हणत असतील तर माझ्यासारख्या तुमच्यासारख्याने काय म्हणावं. आपण टिटवीसुद्धा नाही, आपण तर फार लहान आहोत. परंतु आपल्या परीनं आपल्याला जेवढा थेंब त्याच्यातला घेता येईल ज्ञानेश्वरीतला तेवढा आपण घेण्याचा प्रयत्न करावा, भगवद्गीतेतला घेण्याचा प्रयत्न करावा आणि आपलं जीवन सार्थक करावं. असं सार्थक जीवन तुम्हा सर्वांना प्राप्त व्हावं, भगवद्गीता समजावी अशी इच्छा व्यक्त करून माझी आजची सेवा ही हनुमंत चरणी समर्पित करतो आणि माझा प्रवचनाचा भाग इथे पूर्ण करतो. जय श्रीकृष्ण. यानंतर पसायदान होईल आणि आजची सेवा संपेल. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमद द्यावे पसायदान हे.
तिचे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाहो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणीजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू या भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे अलांछन मार्तंडचे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी ती लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषीये लोकिये दृष्टा दृष्ट विजये हो आवेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राम भक्त हनुमान की जय नारळ हे बघ काय आपल्याकडे असं बांधते होय हां चांगलं आहे का तुम्हीच बांधा हे बांधा चांगलं जमले बस तुमचे आशीर्वाद आहेत का आपलं प्रवचन करता जरा करावं प्रयत्न महाराजांचा आशीर्वाद त्यांचं नाव घ्यायचं चालू करायचं होय करायचं पुढे द्यायचं बस हां आले तब्येत ठीक नाही त्यांची हा बाबा चांगला विषय निवडला काहीतरी घ्यावं आजच्या वेळेला म्हणलं आता काय घ्यावं का वाचावी हेच कळत नाही ना अगोदर साखर जास्त आहे हरी महाराज भोगळे हरिभक्त परायण हरी महाराज भोगळे यांची हरिभक्त होणार आहे तरी सर्व भाविकांनी ही रात्री 9 वाजता चांगलं बस तुम्ही सांगितलं की चांगलं बरं त्या